कोणताही संघ सामना विजय झाल्यानंतर ग्राउंडचा ताबा सोडू नका, इथून जाऊ नका. बेलपाडा संघाचे कर्णधार आणि टेंबरे संघाचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा. बेलपाडा संघाचे कर्णधार आणि टेंबरे संघाचे कर्णधार यानंतरचा होणारा सामना बेलपाडा विरुद्ध टेंबरे. पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील शेवटचा सामना रंगतो धडाकेबाज वडवली विरुद्ध डेनोली. संदीप इलेव्हन डेनोली संघ. फलंदाजीचा भार सांभाळला जात आहे. स्ट्रायकिंग एंडला हरेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला संघाचे कर्णधार संदीप असतील. तसंच धडाकेबाज वडवली संघाकडून गोलंदाजी मार्कवर असतील मयूर शिंगोळे, मयूर शेळके. दरम्यान पहिला चेंडू मयूरच्या माध्यमातून अवांतर चेंडू, अवांतरच्या माध्यमातून धाव संख्या संघाचं खातं खोललं जाते. एक धाव. मयूर शेळके यांचा पहिला चेंडू अवांतर जातो इथे. आणि निश्चितच उलटा चेंडू होता, झेल झाला, गडी बाद झाला. हरेश बॅक टू द पॅव्हिलियन. निश्चितच हरेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परेश. हरेश गेला, परेश आला, असं काहीतरी समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता फलंदाजी मार्कवर असतील नवीन फलंदाज, इथं फलंदाजी मार्कवर असतील परेश. मात्र दाद द्यावी लागेल मयूरला, कारण पहिला चेंडू अतिरिक्त हाताळला होता. त्यानंतर मयूरने पहिल्या चेंडूवर हरेशला परतवला. सलामीवीर हरेश परतला. हरेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज परेश मैदानामध्ये आलाय. संदीप भाऊ घोरे जर कोणत्याही प्रकारचा षटकार खेळत असतील तर प्रत्येक षटकाराकरिता सचिनजी वागचौडे सर यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. संदीप भाऊ घोरे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयांचा कॅश प्राइज सचिनजी वागचौडे सर यांच्याकडून. दरम्यान चांगली गोलंदाजी, 2 चेंडू निर्धाव हाताळले. पहिला चेंडू इथं अवांतर हाताळला, त्यानंतरचे 2 चेंडू मात्र निर्धाव. आणि हरेशला देखील बाद करण्यामध्ये यश आले ते मयूरला. आणि इथं मोठा फटका खेळायचा होता. दरम्यान स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथं बघायला मिळतं मयूरच्या माध्यमातून. एक धाव घेऊन पूर्ण होते. एका धावच्या सहाय्याने धाव संख्या वाढली. धावफलक जाऊन पोहोचले 2 धावांवर. संत गतीने सुरुवात झाली ती डेनोली संघाची. स्लॉकचं षटक हाताळत असताना मयूरने आतापर्यंत धावा खर्च केल्या 2. स्लॉकचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक फलंदाजांना संधी असते मोठे फटके खेळण्याची, कारण क्षेत्ररक्षणावर निर्बंध लादले जातात. आणि या दरम्यान लाजवाब चेंडू इथं मयूरच्या माध्यमातून बघायला मिळतोय. मयूर शेळके मॅन फ्रॉम वडवली आणि स्वतःच्या संघासाठी स्लॉकचं षटक हाताळत असताना अतिशय माफक आतापर्यंत सिद्ध झालाय तो मयूर, कारण केवळ 2 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू मयूरचा. या दरम्यान मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. चेंडू गेला निर्धाव. धाव संख्या स्थिर. निश्चितच माफक असं षटक हाताळता येते. निश्चित इथं देखील मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थितरित्या येत नाहीये. निर्धाव चेंडू हा देखील पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकांती धाव संख्या केवळ 2 धावा. अतिशय संत गतीने धाव संख्या डेनोली संघाची. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको. वडवली संघ विनंती आहे घाई गाड्याचे स्पीड अप द्यायचे. आज आपल्याला फायनल खेळवायचे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग निश्चितच. धडाकेबाज वडवली संघाकडून दुसरं षटक हाताळतील ते
योगेश अधिकारी असतील गोलंदाजी मार्कवर आणि योगेशला सामोरं जातील ते परेश. या इनिंग मध्ये प्रथमच परेश स्ट्रायकिंग एंडला माफ करा 2 चेंडू खेळून झाले परेशचे. 2 चेंडू मध्ये 1 धाव घेण्यामध्ये परेशला यश आले. आणि इथं चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करतायत ते योगेश अधिकारी. पहिला चेंडू निर्धाव परेश. मोठे फटके खेळण्यामध्ये यश येत नाहीये परेशला. आतापर्यंत 3 चेंडू झाले, 3 चेंडू खेळले, 3 चेंडू मध्ये केवळ 1 धाव बनवले. आणि इथं फटका चांगला आहे. दरम्यान त्या फटक्यावर येते 1 धाव. एका धावची सैन्य धाव संख्या वाढली. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालं. 1 धाव. एका धावची सैन्य धाव संख्या जाऊन पोहोचली ती 3 या धाव संख्येवर. टेंबरे संघाचे कर्णधार आणि बेलपाडा संघाचे कर्णधार त्वरित संपर्क साधायचा आहे. यानंतर होणारा सामना टेंबरे विरुद्ध बेलपाडा. दोन्ही संघांचे संघनायक त्वरित संपर्क साधा. दरम्यान योगेशचा पुढील चेंडू. इथं शपळून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे लावडापूल केली गेली, मात्र पंचांनी दाद इथं फेटाळले. चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून बघायला मिळते. निश्चितच इथं वाईटचा इशारा येईल. वाईटच्या माध्यमातून धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 4 या धावसंख्येवर. इथं अतिशय संत गतीने वाढणारी धावसंख्या, कारण दुसऱ्या षटक प्रगतीपथावर केवळ 4 धाव फलकावर लावल्या गेल्या. इथं मोठा फटका खेळला जातो. चेंडू जाईल 1 डाऊन. सीमारे शेटपार. निश्चितच इथे आक्रमण केलं जात आहे संदीपच्या माध्यमातून. चौकार लगावला गेला. चौकार धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. आणि इथं मध्ये फुलटा चेंडू असेल. फुलटा चेंडूचा पंचांचा इशारा. 9 चेंडू होते, 9+4. फुलटा चेंडूचा घेतला जातो समा 4. चौकार. (9+4) अशा एकूण 5 धावा धावफलकावर लावल्या जातात. 5 धावांची सैन्य धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 13 धावसंख्येवर. आणि फलंदाजासाठी सुवर्ण संधी म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री डिलिव्हरी असेल. बिमर चेंडू. निश्चितच आणखी एक बिमर जर का टाकला तर गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही याची नोंद घ्यायची. आणि हा देखील फुलटा चेंडू होता. लोअर फुलटा चेंडू. दरम्यान एक धाव पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो. आणि ते संदीप गोरट होत आहेत रनआउटची शिकार. संदीप बॅक टू द पॅव्हिलियन. फ्री चेंडू होता आणि फ्री चेंडू रनआउटची विकेट. संदीप यांच्या रूपाने मोठा मासा गळाला लावण्यामध्ये यश आलं. ते वडवली संघाच्या खेळाडूंना. धावसंख्या 1 ने वाढली, मात्र 1 गडी बाद देखील झाला. निश्चितच मूळ चेंडू होता. फ्री डिलिव्हरी होती. मोठा फटका खेळायचा होता, मात्र त्या फ्री डिलिव्हरीवर रनआउटची विकेट. आणि इथं देखील फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू. निलेशच्या माध्यमातून चांगला फटका बघायला मिळाला. एका धावेवर समाधान लागलं. फटका इथे चांगला होता, मात्र त्यावर इथे 1 धाव. इथे पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतो. धाव संख्या 2 षटका आणि ती 15.
निश्चितच निश्चितच 2 षटकांची धाव संख्या झाली 15. आता गोलंदाजी मार्कवर असतील ते सतीश सरांना सामोरे जातील ते निलेश. सतीश टू निलेश असा रंगणारा हा सामना. आणि इथे चांगला फटका निलेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करत चेंडू जाईल कव्हरला सीमारे शेपार चौकार. ला जवाब देखणी कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाली चौकार. अशाच प्रकारच्या फटकेबाजी करता ओळखले जातात ते निलेश आणि चांगली कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाली. चौकार आला. चौकारच्या साथ धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती 19. आणि इथे फटका पुन्हा चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित क्षेत्ररक्षण दिले चांगलं. दरम्यान एक धाव पूर्ण आली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय की नाही एका धावावर समाधान म्हणावं लागलं. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल. एका धावावर समाधान एका धावाच्या साथ धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जिथे सतीश सरांचा पुढील चेंडू. आता मात्र सामोरे जातील ते परेश. आणि इथं फटका फसलाय चेंडू खाली स्वतः मयूर शेके. इथे धडक झाली मात्र कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. सुदैव कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. आमचं सुदैव निश्चितच. निश्चितच उंच गेलेला चेंडू मात्र चेंडू खाली मयूर शेळके यांच्या रूपाने क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चेंडू सेफ हँड मध्ये गेला. झेल झाला. परेश परतला. परेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निकेश जात आहेत. निलेश असतील स्ट्रायकिंग एंडला. सतीश सरांची देखणी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. सतीश सरांचा पुढील चेंडू. आणि इथे निलेशच्या माध्यमातून चांगला फटका येतो. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. दरम्यान ही घेतलेली एकदा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाहीये. चांगली कॉलिंग इथं म्हणता येईल. फलंदाज निकेशच्या माध्यमातून एका धावावर समाधानी राहावं लागलं निलेशला आणि संपूर्ण डेव्हली संघाला. एका धावाच्या संघ संख्या वाढली. टेंबरे संघाचे कर्णधार आणि बेलपाडा संघाचे कर्णधार आपणास वारंवार इथे विनंती केली जाते. इथं पंचांचा अवांतरचा इशारा येतो. टेंबरे संघ आणि बेलपाडा संघ वारंवार इथे विनंती केली जाते. जर का इथे उपस्थित राहिले म्हणजे 3 षटकांचा सामना आपणास खेळावा लागेल याची नोंद घ्यायची. टेंबरे संघ आणि बेलपाडा संघ दोन्ही संघांच्या संघाने त्वरित संपर्क साधा. दरम्यान इथे निकेशचा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मयूर शेळके येतात चेंडूवर. दरम्यान एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव देखील धावून पूर्ण झाले आणि 2 धावांवर समाधानी राहावं लागलं. 2 धावांची धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथ आणि ते फटका पुन्हा एकदा चांगला आहे. तिथं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि बघता बघता दुसरी धाव देखील धावून पूर्ण झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. जीटीसी लाईव्ह चे मुख्य ऑपरेटर सतीश सोकांडे इथं यांचं आगमन झालं त्याबद्दल त्यांचे आभार. दरम्यान 3 षटक समाप्त. तीन षटक इथे समाप्त झाले आणि 3 षटकांती डेनोली संघाची धावसंख्या झाली 26 रन्स. 26 धावा धावफलकावर
माफक गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली धडाकेबाज वडोली संघाच्या गोलंदाजांकडून. आता वडोली संघाकडून गोलंदाजी मार्कवर असतील ते सुमित आणि सुमितचा चेंडू निकेशनी उंच डोलवला आहे, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षकातील तिथे झेल सुटला. झेल व्हायला हवा होता, कारण जेव्हा तुम्ही या स्तरावर क्रिकेट खेळता त्यावेळेला मला असे झेल होणं खूप गरजेचं असतं. दरम्यान या 2 धावा धावून पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल, जाऊन पोहोचेल ती 28. निश्चितच लेग बाईकच्या स्वरूपामध्ये इथे 1 धाव होते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ती 29 धावा, 29 रन्स. टेंबरे संघाचे प्रतिनिधी आणि बेलपाडा संघाचे प्रतिनिधी. दरम्यान इथे फटका चांगला आहे, चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षण सुरू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं मात्र गड्याला परतावं लागलं, निलेशला परतावं लागलं. निलेश बाद. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. राजन निश्चितरित्या फटका चांगला आहे. निश्चितरित्या एकदा धाव पूर्ण झाली. एका धावेच्या धावसंख्या वाढली, जाऊन पोचली ती 31. निखिल ठोंबरे जिथे कुठे असेल संपर्क साधायचा. यापुढील समालोचनाचा दार आपल्याला सांभाळायचे. निखिल ठोंबरे. दरम्यान इथं फटका चांगला आहे, मात्र चेंडू निश्चितच नोमॅन्स लँड मध्ये जाईल. दरम्यान एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खराब आउटफील्डचा फटका. ती तवरली संघाला. चेंडूने आपली दिशा बदलली आणि चेंडू गेला सरळ सीमारेषेबाहेर चौकार. आणि 38 धावांचं आव्हान असेल ते धडकबाज वडोली संघासमोर. 38 धावा कंपल्सरी. यापुढे सामन्याचं समालोचन करतील ते जुन्नर तालुक्याची बुलंद आवाज निखिल ठोंबरे.
तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढे गेलो. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर प्रवीण, स्ट्रायकर एंडवर सतीश आणि भरत नॉन स्ट्रायकर एंडवर. विजयासाठी 38 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर इथे प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु झेल होऊ शकला नाही. एक धावेल संघाचा अकाउंट इथे ओपन होईल. धडाकेबाज स्पोर्ट क्लब ओढवली. एक धाव धावफलकावर. गोलंदाज तयार. एक धाव धावफलकावर. प्रवीणचा हा बॉल हलक्या, त्याची प्लेसमेंट इथे भरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 2 या धावसंख्येवर. 38 धावांचं लक्ष. 38 धावांचा पाठलाग करत असताना टीम वडवली. 2 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन सतीश. प्रवीणचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न टॉपेज इथे लागलाय. इष्टरक्षक येतील. चांगला झेल. सतीश बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन. थँक्यू. मनोज पतारे सर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. धावफलकावर धावसंख्या आपल्याला जी मात्र पाहायला मिळते 2. गोलंदाज तयार. इथे सुरेख प्रकारचा चेंडू पाटील. चेंडू निर्धाव होताना पाहायला मिळतोय. दोन धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना वडवली आणि त्यांच्या विरोधात देहनोली या दोन टीम मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य न्यू बॅट्समन मैदानामध्ये आले. स्ट्रायकर एंडवर भरत ऑन स्ट्राइक. प्रवीण तय्या. प्रवीणचा हा बॉल भरतच्या पॅट मधून अप्रतिम फटका. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. 1 बाउन्स और ये 4 रन. चौकार. संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 6 या धावसंख्येवर. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू फटका इथे फसलाय आणि फलंदाज बाद. भरत बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हात
नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतील आता मयूर. गोलंदाज तयार होतील. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 6. 6 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिला कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा आहेत. अजूनही 32 बनवायच्यात. 18 बॉल शिल्लक. परिषद आता गोलंदाजी मार्कवर 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता वडवली टीमला. मयूर ऑन स्ट्राईक. परिषद तयार. स्ट्रायकर एंडवर मयूर. शेवटच्या 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता असेल वडवली टीमला. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला स्ट्रोक. मयूरच्या बॅटमधून कव्हरला येणारा दमदार चौका. गोलंदाज तयार. 10 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू रिव्हर्स खेळले. चांगला स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मयूरच्या बॅटमधून येणारा बॅक टू बॅक दुसरा चौका. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना मात्र पाहायला मिळतात. धावफलकावर धावसंख्या वाढेल. 14 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होतील. परेश बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव मात्र पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 14. अतिशय चांगली बॅटिंग या षटकामध्ये करत असताना बॅट्समन मयूर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. धावफलकावर धावसंख्या 14 धावा. 38चा पाठलाग करत असताना टीम धडाकेबाज स्पोर्ट क्लब वडवली. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला असा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. 1 धाव आणि इथे चूक झाली. त्याचा फायदा उचलला. 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवर. सोळा धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर मयूर ऑन स्ट्राईक. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या 16. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 22 धावा. शेवटचे 13 चेंडू 22 धावांची आवश्यकता. परेश पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. स्ट्रायकर एंडवर मयूर. तेरा बॉल आणि 22 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि फलंदाज मयूर बाद. विकेट. अतिशय चांगली फिल्डिंग. मयूर बाद टू द पॅव्हिलियन.
संदीप येत आहेत आता गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 12 चेंडू आणि 22 धावा. बॅट्समन योगेश. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये अजून विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. संदीप तयार होतील. गोलंदाज तयार. संदीपचा हा बॉल क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतील वैभव. 11 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात योगेश बाद झालेत. आता न्यू बॅट्समन येतील वैभव. गोलंदाज तयार होत आहेत. सूर्यप्रकाशचा चेंडू. इथे देखील फटका फसलाय. अजून एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरी विकेट घेत असताना गोलंदाज संदीप. 2 बॉलवर 2 विकेट. तिसऱ्या बॉलवर जर तिसरी विकेट घेतली तर एसएन बॉय संभाजीनगर मुरबाड यांच्याकडून 333 रुपयाचं पारितोषिक असेल. कोणताही खेळाडू विकेट हॅट्रिक, निर्धाव षटक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक खेळत असेल तर त्यासाठी पारितोषिक आहे. बॅट्समन मैदानामध्ये येतात सुनील. गोलंदाज तयार. ऑन हॅट्रिक. गोलंदाज तयार. हॅट्रिक बॉल. संदीप तयार. सूर्यप्रकाशचा चेंडू. विकेट. चेंडू हवेत आणि विकेटचं पतन. विकेट. हॅट्रिक कंप्लीट करत असताना संदीप. संदीप साठी एसएन बॉयज संभाजीनगर मुरबाड या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीनं 333 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक कंप्लीट. 3 बॉलवर 3 विकेट. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आले तावेल. क्षमता आहे या खेळाडूकडे मॅच फिरवण्याची. 9 बॉल आणि 22 धावांचं समीकरण. अजिंक्य अजून देखील वैभव आणि अविल मैदानामध्ये. गोलंदाज तयार. संदीपचा हा बॉल हळूवार पद्धतीने खेळला आहे. चेंडू सीमारेषेचा भेद घेईल. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील. शेवटचे 8 बॉल आणि 20 धावा. 8 बॉल 20 धावा. या 2 चेंडूवर एक मोठा फटका आला तरी सामन्यामध्ये वर्चस्व गाजवू शकेल टीम धडाकेबाज स्पोर्ट क्लब वडवली. कारण आबिल सारखा अजूनही फलंदाज मैदानात आहे.
8 बॉल आणि 20 धावा. संदीप तय्यार, अतिशय चांगली गोलंदाजी संदीपने या षटकात हाताळली आहे. बघूया बॅट्समन कशा प्रकारची कामगिरी करतायत. वैभव सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. मिस फील्ड आणि चेंडू सीमा पार चौका. थँक्यू. अजिंक्य रहाणे स्टँड आहे तिथे बेनोली समर्थक. आपल्याला विनंती असेल थोडस आपण मागे थांबायचंय. अजिंक्य रहाणे स्टँड. गोलंदाज तय्यार. ओहो, या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सुरेख प्रकारचा चेंडू डॉट असेल. शेवटच्या त्या 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या 16. स्टँड बेनोली समर्थक. आपल्याला विनंती असेल थोडं थोडं मागे सरकायचंय. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता बडवली टीमला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तय्यार. निकेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर तर स्ट्रायकर इनवर बॅट्समन अबेल. बघूया कशा प्रकारची कामगिरी करेल. 6 बॉल आणि 16 धावा. गोलंदाज तय्यार निकेश. निकेशचा पहिला बॉल. सुरेख प्रकारचा चेंडू पहिल्याच बॉलवर तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौका. शेवटचे 5 चेंडू आणि 12. स्क्रीन समोर जे प्रेक्षक वर्ग बसले सर सहकार्य करा. शेवटचे 5 बॉल आणि 12 धावा. गोलंदाज तय्यार. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. इथे टाकला गेलेला चेंडू डॉट बॉल.